गगनबावडा बस स्थानकाच्या समोरच्या चौकात 15 दिवसांपूर्वी भीषण अपघात झाला। त्यामध्ये एका तरुणाचा बळी गेला। त्याशिवाय 7 वाहनांचं सुमारे 18 लाख रुपयांचं तसंच अन्य मालमत्तांचं नुकसान झालं। ही बाब लक्षात घेऊन अपघातग्रस्त ठिकाणं म्हणजेच ब्लॅक स्पॉटच्या दुरुस्तीसाठी तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे। गगनबावडा हे पर्यटन स्थळ तसंच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा मुख्य दुवा आहे। त्यामुळे गगनबावड्यातील मुख्य चौकात नेहमीच गर्दी असते। या मार्गावरून सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे वारंवार अपघात होत आहेत। 15 दिवसांपूर्वी या मार्गावर अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाला। त्या अपघातग्रस्त वाहनावर आणखी 6 वाहनं धडकली। राष्ट्रीय महामार्ग विभागानं वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी या चौकात तातडीनं स्पीड ब्रेकर बसवण्याची गरज आहे। कधीतरी चमकणारे हायमास्ट दिवे नियमित आवश्यक आहे। दिशादर्शक फलक लावले पाहिजेत। अपघात प्रवण क्षेत्र म्हणून या चौकाचं तातडीनं सर्वेक्षण करावं। हा चौक अपघातासाठी ब्लॅक स्पॉट म्हणून जाहीर करावा। आजूबाजूची अतिक्रमणं हटवावीत। पर्यटकांच्या वाहन आणि स्थानिक व्यावसायिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करावी। यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घ्यावा। 24 तास पोलीस गस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशा मागण्या होत आहेत।